नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांच्या जीवनकार्याविषयी तसेच नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्स हेबर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण जाणून घेणार आहोत थॉमस पेन यांच्या जीवनकार्याविषयी. थॉमस पेन हे एक ब्रिटिश अमेरिकन लेखक तसेच मानवी हक्काबाबत भाष्य करणारे जगाच्या इतिहासातील पहिले विचारवंत होते. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. मानवी अधिकाराचे शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी मानवी हक्क या ग्रंथात केले आहे. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली. विद्यार्थी मित्रांनो, थॉमस पेन यांचा जन्म 29 जानेवारी 1737 मध्ये इंग्लंडमधील नॉरफोक परगण्यातील थेडफोर्ड येथे झाला. त्यांचे वडील कर्मठ क्वेकर पंथाचे होते. वयाच्या 13व्या वर्षी शाळा सोडून वडिलांच्या कापड बनवण्याच्या धंद्यात ते मदत करू लागले. याच काळात जहाजावर खलाशी होण्यासाठी ते दोनदा घरातून पळून गेले, पण दोन्ही वेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना परत आणले. थॉमस पेनने सुरुवातीला काही काळ अपगारी खात्यात नोकरी केली. तेथून त्यांना काढून टाकल्यावर त्यांनी काही दिवस वडिलांच्या पारंपरिक कापडाचा व्यवसाय केल्यानंतर त्याला अबकारी खात्यात परत घेण्यात आले. ज्या अबकारी खात्यात ते नोकरी करीत होते त्याच खात्यात भ्रष्टाचार कसा बोकाळला आहे यावर थॉमस पेनने आपल्याच खात्याला एक निवेदन दिले. हे निवेदन दिल्यानंतर त्यांचे निवेदन तर फेटाळले गेलेच, उलट कामात दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. याच काळात त्यांची बायकोही त्यांच्यापासून विभक्त झाली. या एकाकी अवस्थेत असताना त्यावेळी इंग्लंडमध्ये अमेरिकन वसाहतीतर्फे कारभार पाहणाऱ्या बेंजामिन फ्रँकलिनशी थॉमस पेनची ओळख झाली. फ्रँकलिनने एक शिफारस पत्र देऊन पेनला आपल्या जावयाकडे अमेरिकेला पाठविले आणि इसवी सन 1774 साली वयाच्या 37व्या वर्षी पेन अमेरिकेत गेले. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेत गेल्यानंतर थॉमस पेनने स्थानिक वर्तमानपत्राचा संपादक म्हणून तिथे काम करण्यास प्रारंभ केला. संपादक म्हणून पेनने निग्रोच्या गुलामगिरी विरुद्ध, स्त्रियांच्या समान हक्काबद्दल आणि एकूण लोकशाही व व्यक्ती स्वातंत्र्य यांचे पक्ष मांडायला सुरुवात. इसवी सन 1775 मध्ये त्यांनी कॉमन सेन्स ही पुस्तिका लिहायला सुरुवात केली. अमेरिकन वसाहती इंग्लंडच्या अधिपत्यापासून स्वतंत्र होणे गरजेचेच नाही तर अपरिहार्य आहे असा पक्ष मांडणारे त्याचे हे 47 पानांचे पुस्तक 10 जानेवारी 1776 रोजी प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर 6 महिन्याच्या आत अमेरिकेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर काही महिन्यातच अमेरिकन काँग्रेसने त्यांना बोलावून घेतले व स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिकन राष्ट्राच्या परराष्ट्र खात्याचा पहिला सचिव झाले. नव्याने स्वतंत्र झालेल्या अमेरिकन संयुक्त संस्थानाने फ्रान्समधून आर्थिक मदत मिळविण्यासाठी त्यांना पाठविले. वयाच्या 50व्या वर्षी पेन युरोपमध्ये परतले आणि पुढे जवळजवळ 15 वर्ष तिथेच राहिले. एडमंड बर्गच्या फ्रेंच क्रांतीविरोधी लिखाणास उत्तर देण्यासाठी राईट्स ऑफ मॅन ही दुसरी पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. राजद्रोहाबद्दल अटक होण्याचा धोका निर्माण झाला त्यावेळी थॉमस पेन इंग्लंड सोडून फ्रान्समध्ये आले. तिथेही 16व्या लुईचा शिरच्छेद करण्यास विरोध केल्यामुळे जहाल क्रांतिकारक त्यांच्यावर नाराज झाले. फ्रान्समधील सत्ता जहालांच्या हाती आल्यानंतर पेनला तुरुंगात टाकण्यात आले व त्याचे फ्रेंच नागरिकत्वही रद्द करण्यात आले. पेनच्या शिरच्छेदाची सगळी तयारी झाली होती, पण ऐनवेळी फ्रान्समधील अमेरिकन राजदूताने त्यांची तुरुंगातून सोडवणूक करून घेतली. इसवी सन 1802 साली पेन अमेरिकेत परतले. अमेरिकन स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या पेनला ते अमेरिकन नागरिक नाही या सबबीखाली मतदानाचा हक्कही नाकारण्यात आला. त्यानंतर 7 वर्ष दारिद्र्य, शारीरिक व्याधी, सामाजिक बहिष्कार यांना तोंड देत ते जगले. शेवटी इसवी सन 1945 साली अखेरीस थॉमस पेनला अमेरिकन नागरिकत्वाचे हक्क मरणोपरांत देण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, थॉमस पेन यांचा मृत्यू 8 जून 1809 साली न्यूयॉर्क येथील अमेरिकेत मध्ये झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण थॉमस पेन यांच्या जीवनकार्याविषयी जाणून घेतले. आता आपण जाणून घेणार आहोत फ्रिट्स हेबर यांच्या जीवनकार्याविषयी. फ्रिट्स हेबर यांचा जन्म 9 डिसेंबर 1868 मध्ये झाला. हे एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांना 1918 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
त्यांनी हेबर बोस पद्धतीमध्ये त्यांनी नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅसपासून अमोनिया कसा तयार केला जातो याविषयी माहिती सांगितली. फ्रिट्झ हेबर यांना रसायनशास्त्राचे फादर ऑफ केमिस्ट म्हणून सुद्धा ओळखले जाते. फ्रिट्झ हेबर यांचा मृत्यू 29 जानेवारी 1934 मध्ये झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत थॉमस पेन आणि फ्रिट्झ हेबर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.